हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी। नमस्कार, मी घनश्याम बल्लाळ, फलटण शहर पोलीस स्टेशनचे सध्या प्रभारी म्हणून कार्य करतोय। दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आपल्या फलटण नगरीमध्ये मुक्काम करण्याकरता 17 जुलै रोजी येणार आहे आणि 18 जुलैला सकाळी पहाटे 6 वाजता ती फलटण येथून पुढे ती प्रस्थान करणार आहे। तर प्रस्थान करताना तिचा जो मार्ग आहे तो नाना पाटील चौक आणि आता राव रामोशी पूल मार्गे ते नेहमीप्रमाणे जात असतात। ही हजारो वर्षांपासूनची ही परंपरा आहे, परंतु मागील काही वर्षांपासून या पालखी सोहळ्यात आपल्या वारकरी बंधूंना सोयीसाठी त्यांचे काही वाहनं पण येत असतात, परंतु ती संख्या मागील काही वर्षापासून वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे काही प्रमाणात अपघात पण होण्याचे प्रमाण वाढलेले आहे आणि या वाहनांमुळे पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना सुद्धा ते सोयीस्कर होत नाही आणि वाहन त्यांच्यासोबत जे चालवणारे आहेत त्या ट्रक चालक आणि वाहन चालकांना सुद्धा या गर्दीतून वाहन चालवणं हे फार मोठं जिकिरीचं होत चाललेलं आहे। त्यातून अपघात होण्याची शक्यता वाढत चाललेली आहे। म्हणूनच आम्ही या वर्षी फलटण मधून विडणी विसावापर्यंत आपल्याला काही पर्यायी मार्ग काढता येईल का, तर आम्ही एक पर्यायी मार्ग एक काढलेला आहे। आपल्या पालखी तळापासून जेव्हा आपण नाना पाटील चौकाकडे जात असतो तर त्यामध्येच एक दहिवडी चौक आहे। त्या दहिवडी चौकातून शिखर शिंगणापूर कडे जाणारा एक पर्यायी रस्ता आम्ही तो शोधलाय, व्यवस्थित तो डांबरी केलेला आहे आणि तो रस्ता हा विडणी पालखी विसाव्यापाशी तो निघत असतो। त्याचा अंतर सुद्धा फार काही नाही, अंदाजे 9.5 किलोमीटर आम्ही पाहिलेलं आहे। तर हा पर्यायी रस्त्याने जर आपल्या वाहनांनी पालखीतल्या वाहनांनी जर तो वापर केला तर निश्चितच त्या वाहन चालकांना एक चांगला रस्ता पर्याय मिळेल आणि यातूनच त्या वाहनांचा तिथे पोहोचण्याचा वेळ वाचेल आणि साहजिकच आपलं जे व्हॅल्युएबल म्हणजे इंधनाचा खर्च सुद्धा त्याच्यातून कमी होईल। आणि दुसरे म्हणजे पायी चालणाऱ्या लोकांना, पालखी मार्गाने जे पायी चालणारे लोक आहेत त्यांना सुद्धा वाहनांचा अडथळा कमी होईल आणि आपली जी काही वारी आहे ती अत्यंत सुखकर सगळ्यांना होईल, सुरक्षित होईल आणि सगळ्यांना हे आनंददायी आणि आपल्या पंढरपूर पर्यंत जाताना कोणताही अपघात होणार नाही याचा आपण सगळ्यांना सोयीस्कर होईल अशी मी आशा अपेक्षा बाळगतो। तरी मी पुन्हा एकदा आपल्या सर्व वारकरी आणि या वारी सोबत आलेले ट्रक चालकांना, वाहन चालकांना मी नम्र विनंती करतो, आवाहन करतो की तुम्ही या पर्यायी मार्गाचा निश्चित वापर करा। मी हा पर्यायी मार्ग तुम्हाला आम्ही दाखवत आहे। तर या पर्यायी मार्गाचा जर आपण वापर केला तर निश्चितच आपल्याला वेळेची आणि तुमच्या इंधनाची बचत होईल। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी।